महाराष्ट्रातील पहिलं फुलपाखरांचं गाव म्हणून मान्यता मिळालेल्या पारपोली गावात उद्या शनिवारपासून तिसऱ्या फुलपाखरू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। आंबोली घाटातील पायथ्याशी असलेल्या या गावातील नाविन्यपूर्ण पारपोली ट्री हाऊस सह आकर्षक प्रवेशद्वार या महोत्सवाचं खास आकर्षण ठरणार आहे। पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव होत असून निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे। या फुलपाखरू महोत्सवाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। फुलपाखरांसाठी प्रसिद्ध असलेल्या पारपोली गावात मी राजेश कविटकर गाईड म्हणून काम करतोय। तर या पारपोली गावात खूप असे दुर्मिळ असे फुलपाखरे मिळतात। त्यातलाच एक मलबार बँडेड पिकॉक म्हणून आहे आणि दुसरा जो सदन बर्डिंग म्हणून आहे, मलबार रेवण आहेत। तर ही फुलपाखरं इथं जास्त भेटतात आणि या गावामध्ये येण्या जाण्यासाठी म्हणून टुरिस्टसाठी म्हणून गाडी वगैरे फिरण्यासाठी आहे। त्याचबरोबर इथं असंख्य प्रमाणात बाहेरचे लोक पण बघायला येतात फुलपाखरं। तर अशा या गावात तुम्ही नक्की भेट द्या। नमस्कार, मी पारपोली सरपंच आपल्याला निमंत्रण देतोय की आमच्या गावामध्ये 2 ट्री हाऊस बांधलेले आहेत आणि त्या 2 ट्री हाऊसमुळे गावाचं नाव कुठंतरी दूर जाणार आहे, आपल्या देशाच्या नकाशात जावं अशी आमची इच्छा आहे। त्याच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने खूप मदत केली। तशीच त्याला हे ट्री हाऊस बांधण्यासाठी दीपक भाई केसरकर यांनी फंड दिला सिंधू रत्नागिरीतून। त्यामुळे ही 2 ट्री हाऊस तयार झाली आणि याच्या पुढेही अजूनही सुधारणा व्हावी आणि गावामध्ये 6 होमस्टे केले। त्या होमस्टेमध्ये सुद्धा तुम्हाला तशी राहण्याची योग्य सोय केलेली आहे। जेवण वगैरे सगळी उत्तम सोय आहे। त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्याच्यासाठी या उद्या 20 तारखेला होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याला सगळ्यांनी यावं अशी आमची सर्वांच्या कमिटीतर्फे आणि गावातर्फे मी आपल्याला निमंत्रण देतो आहे। नमस्कार। नमस्कार मित्र, नाव एकनाथ तुकाराम परब, पारपोली क्रिम्सन होम। आम्ही गावामध्ये असे होमस्टे केलेत आणि त्यापैकी माझा एक होमस्टे आहे। मी त्यात वरचं जेवण देतो। घावणे चटणी ही प्रसिद्ध आहे। त्याशिवाय आम्ही चिकन, मटन किंवा मासे अशी जेवणं घरगुती पद्धतीवर रांधून आणि ते पर्यटकांना फार आवडतात। असे पर्यटक आमच्याकडे भरपूर सुद्धा गेलेत आणि ते परत आम्हाला फोन पण करत असतात। बऱ्याचशा प्रमाणात ते चुलीवरच्या जेवणाची पसंती जास्त करतात। हे चटणी म्हटल्यावर बाकी पण बाजार मिळते, पण चुलीवर जे आपण करून देतो नडते। काही माणसं तर म्हणून तयार बसतात, 1-2 घावणे खातात आणि म्हणून ते बघतात त्याची। वनपाल दिवसो नायकुडे MA या ठिकाणी पारपोली या ठिकाणी 20/12/2025 रोजी शनिवारी सकाळी 11 वाजता आम्ही इथं ट्री हाऊसचं उद्घाटन करत आहोत आणि त्या मार्गदर्शनाखाली माननीय उपवनसंरक्षक मिलिंदजी शर्मा साहेब, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे साहेब व आंबोली परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रमिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इथं 2 ट्री हाऊस बांधण्यात आलेले आहेत। पर्यटकांच्या सुविधा पर्यटन वाढीसाठी एक शासनाने उचललेलं पहिलं पाऊल आहे वन विभागाच्या मार्फत। या 2 पर्यटन हाऊसमध्ये एक प्रत्येक 2,500 प्रमाणे भाडं असेल व या ठिकाणी तुम्हाला सर्व सुखसुविधा दिल्या जातील आणि पर्यटनाच्या दृष्टीनं पारपोली जंगल, पारपोलीच्या धबधब्याकडे जाणारे रस्ते यांची तुम्हाला माहिती येतील। 180 प्रजातीची फुलपाखरं वारंवार दिसून येतात आणि या संधीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा व पर्यटन वाढीसाठी पारपोलीला थोडंफार हातभार लावावं ही वन विभागातर्फे विनंती। या ट्री हाऊसच्या बुकिंगसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सन्माननीय होमस्टेधारक तसेच ट्री हाऊसमध्ये जर आपणाला बुकिंग करायचं झालं तर वनपाल देवसू, वनरक्षक देवसू यांच्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉल करून तुम्ही बुकिंग करू शकता आणि या निसर्ग संधीचा लाभ घ्यावा अशी कळकळी। पारपोली गावात सुमारे 180 प्रकारची विविध फुलपाखरे आढळत असून हे गाव फुलपाखरांच्या प्रजातीचं माहेरघर आहे। त्यामुळे विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या जीवनचक्राचा अभ्यास करण्यासाठी निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी ही पर्वणीच आहे। फुलपाखरू पदभ्रमंती, जंगल ट्रेक, सर्व सुखसोयींयुक्त ट्री हाऊस, होमस्टे, मालवणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे। तसेच तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली विविध माहिती पर्यटकांना मिळणार आहे। या महोत्सवामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीसह गावाच्या पर्यटन विकासासाठी चालना मिळणार आहे। दीपक गावकर, ओटवणे।